नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर 1 कप रवा घेतला आहे मी. नाश्त्याची तयारी करत आहे. या 1 कप रव्यामध्ये आपण पाणी घालून त्याला भिजवून ठेवायचं आहे. तर कोणी माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर जसं लागेल तसं पाणी घालून हा रवा भिजवून ठेवायचा आहे. आणि नाश्त्याची तयारी नसताना आपण झटपट नाश्ता काय करायचा तोच मी व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला. तर तयारी नसताना नाश्ता काय बनवायचा त्याचीच तयारी ही चालू आहे. त्याचाच व्हिडिओ मी दाखवत आहे. तर मी ही पुढची तयारी केलेली आहे. टोमॅटो, गाजर, कांदा आणि मिरची असं चिरून तयार करून घेतलेलं आहे. तर आता या रव्यामध्ये आपण काय घेणार आहोत तर 1 कप रव्याला 1 कप ज्वारीचं कणिक घेतलं आहे. आता हे कणिक तर आता ह्याच्यामध्ये सगळं चिरलेलं साहित्य मी घालून घेत आहे. टोमॅटो सगळं साहित्य मी आधीच तयारी करून ठेवली आहे. टोमॅटो, गाजर, कांदा, मिरची हे सगळं साहित्य मी आधीच चिरून तयारी करून ठेवली आहे. तसंच गाजर घालून झालं आहे, मिरची घालून झाली आहे. आता हा कांदा आपण हाताने कुस्करून घालून घेणार आहोत, कारण तो चिकटलेला असतो. त्याला एकदम बारीक असं हाताने कुस्करून घालून घ्यायचं आहे. त्याला मोकळा करून घालणार आहोत. तसंच आता हे सगळं साहित्य घातलेलं आपण आता मिक्स करून घेणार आहे चमच्याने. घाई गडबडीमध्ये काय बनवायचं हा एक मोठा प्रश्नच पडत असतो. तर हे झटपट नाश्त्याची तयारी ही अशी केलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत चवीपुरतं. चवीप्रमाणे हे मीठ घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं कणिक घेतलं आहे 4 चमचे. कुरकुरीसाठी थोडं कुरकुरीत व्हावं म्हणून तांदळाचं कणिक वापरायचं आहे त्याच्यात. पुन्हा हे हलवून घ्यायचे आहे. आता ह्याच्यात आपण दुसरे मसाले ॲड करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी हळद घातली आहे. तसंच मसाला घातला आहे चवीप्रमाणे. त्याच्यामध्ये गरम मसाला घातला आहे, जिरा घातला आहे, धणे पावडर घातली आहे. जसं चवीप्रमाणे हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. फार तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं पाणी घालत जाणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेतली आहे. आता पुन्हा थोडंसं हलवून घेत आहे. जसं घट्ट होईल तसं त्याला पाणी घालून त्याला हलवून घ्यायचं आहे. घट्ट झालं तर पुन्हा पाणी घालायचं आहे, कारण आपण रवा घेतला आहे. आता हे पॅन ठेवून घेतलं आहे. पॅनवर घालून घेऊया आपण. पॅनवर घालता येईल याप्रमाणे ह्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पिठामध्ये ते पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे 5 मिनिटांनी आपण त्याला पलटून घेणार आहोत. नाश्त्याची तयारी नसताना काय करायचं तर झटपट नाश्त्याची तयारी आहे ही. त्याच्यावरती आपण थोडे तीळ घालून घेतले आहेत. त्या चॅनलला कोणी लाईक केला नसेल, सबस्क्राईब केला नसेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा. आता ह्या ज्वारीच्या नाश्त्याला थोड्या वेळातच पलटून घेऊया आपण. चला तर आता पलटून घेऊया पोळ्याला. हा आहे कुरकुरीत नाश्ता. तर आपण ज्वारीपासून किंवा नाचणीच्या कणकेपासूनही हा नाश्ता तयार करू शकतो. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
तर असेच व्हिडिओ मी नवीन पुन्हा घेऊन येईन. आता पुन्हा ह्याला वरती व्यवस्थित करून त्याला थोड्या वेळाने आता आपण पलटून घेऊया. असाच हा कुरकुरीत नाश्ता तयार केला आहे. आता ह्याला पलटून घेऊया. झाला आपला कुरकुरीत नाश्ता तयार. हा काढून घेऊया. पहा आपला नाश्ता तयार आहे. तोपर्यंत आता धन्यवाद.